जालिंदर सुपेकर वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। 6 मोठे आरोप त्यांच्यावर आहेत। सुपेकरांकडून कैदी गायकवाडांकडे 550 कोटींची मागणी केल्याचं ॲडव्होकेट कराड म्हणतात, तर सुपेकरांकडून कैद्याच्या दिवाळी फराळात आर्थिक अपहार झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। जालिंदर सुपेकरांवर 6 मोठे कोणते आरोप आहेत पाहूया। हगवणेंना पिस्तुलाचा परवाना देणं, कैद्यांना 300 कोटी मागितले असं धस यांनी म्हटलंय, तर कैदी गायकवाडांकडे 550 कोटींची मागणी केल्याचा ॲडव्होकेट कराड यांचा आरोप आहे। गायकवाडांचं सोनं जप्त करताना 150 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा ॲडव्होकेट कराड यांनी आरोप केलाय। कैद्यांच्या दिवाळी फराळात आर्थिक अपहार झाल्याचंही राजू शेट्टी यांनी आरोप केलाय आणि वादग्रस्त मेहुणे पीआय शशिकांत चव्हाणांचं प्रमोशन केलं गेल्याचाही आरोप होतोय। जालिंदर सुपेकरांवर हे 6 मोठे आरोप आहेत। जालिंदर सुपेकर यांचा पाय आता वादाच्या भोवऱ्यात अधिकच खोलवर अडकत चाललेला आहे। सुपेकरांकडून कैद्यांकडे 550 कोटींची मागणी केल्याचा आरोप ॲडव्होकेट कराड यांनी केलेला आहे। तर आरोपानंतर जालिंदर सुपेकर यांचं आता स्पष्टीकरण समोर आलंय। मी कुणाकडे पैसे मागितले नाही असे सुपेकर यांनी म्हटलेलं आहे।